नॅशस्टारमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत. मी दीपक मधुकर शेटे, आदर्श विद्यानिकेतन यांची या शाळेत सहाय्यक शिक्षक या पदावर काम करतो आहे. आज समृद्धीचा तिसरा व्हिडिओ आपणासमोर सादर करताना आनंद होतोय. येत्या 10वीचं भाग 2 मधील पहिलं प्रकरण ते आपण अभ्यासत आहोत. तर ज्यांनी अजून लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, शेअर केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करा, जेणेकरून त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर धन्यवाद. आज आपण समरूप त्रिकोण जर असतील तर त्याची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. आता इथं बघा, कोण ए आणि कोण डी हा एकरूप आपल्याला दिसतोय. तसंच कोण बी, कोण ई एकरूप दिसतोय. कोण सी आणि कोण एफ एकरूप दिसतोय. इथे मी तसं लिहिलेलं आहे. आता दुसरं वैशिष्ट्य काय त्याचं आपण बघितलं की त्याच्या बाजू प्रमाणात असतात, संगत बाजू प्रमाणात असतात. आता संगत बाजू ओळखायची कशी, तर ए एकरूप कुठला कोण आहे, डी. बी कुठला कोण एकरूप आहे, ई. म्हणजे या दोन्ही कोणापासून तयार झालेला बाजू कुठली, ए बी. याची बाजू कुठली, डी. मग संगत बाजू ह्याला आपण म्हणतो आणि त्या प्रमाणात असतात. प्रमाणात म्हणजे काय, म्हणजेच ए बी भागिले काय येणार आहे, डी. बरोबर. दुसरं आता आपण बाजू आहे. आता हा कोण, बीला कुठला सांगितलं मी, ई. सीला कुठला सांगितलं कोण, एफ. या दोन्हीपासून बाजू कुठली तयार झाली, बी सी आणि ई एफ. म्हणजेच बी सी आणि ई एफ. एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की ज्यावेळी आपण पहिल्यांदा कुठली घेतोय, ए बी घेतली, म्हणजेच कुठल्या त्रिकोणाचा विचार केला, ए बी सी. इथं सुद्धा कुठल्या त्रिकोणाचा विचार पहिल्यांदा करणार आहे, व ए बी सी. या अंशाला आपण ज्यावेळी त्रिकोणाची बाजू घेतो तीच इथं दुसरीकडे असली पाहिजे. तसंच आता राहिलं कुठलं, मग आपल्या लक्षात आलं आता ए सी भागिले डी एफ. म्हणजे ए बी भागिले डी बरोबर बी सी भागिले ई एफ बरोबर ए सी भागिले डी एफ. म्हणजे संगत कोण आणि संगत बाजू ह्या त्याच्या काय असतात, प्रमाणात असतात. आणि मग म्हणून आपण हे दोन त्रिकोण लिहिताना असं लिहितो, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डी एफ. म्हणजे थोडक्यात असं, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण. आता हे चिन्ह आहे ते कशाचं, समरूपतेचं चिन्ह आहे, हे लक्षात घ्या. डी, त्यानंतर डीला कुठला आहे, त्यानंतर ई आणि एफ. या चिन्हाला आपण कसलं चिन्ह म्हणणार आहे, समरूप चिन्ह म्हणणार आहे. तर मित्रांनो चिन्ह करताना या पद्धतीने आपण काढणार आहे, हे लक्षात घ्या. ह्याला आपण समरूप चिन्ह असं म्हणूया. त्याला काय म्हणूया आपण, समरूप चिन्ह. तर अशा पद्धतीनं तर आता तुम्हाला दोन त्रिकोण कुठलेही दिले आणि ते समरूप आहेत म्हणून सांगितले तर त्याचे आपण वैशिष्ट्य काय सांगतोय, संगत कोण त्याचे एकरूप असतात आणि त्याच्या बाजू प्रमाणात असतात. म्हणजेच 1, 2, 3 गोष्टी, परत बाजू प्रमाणात 1, 2, 3. म्हणजे आपल्याला इथं 6 गोष्टींचा काय करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. आणि मग आपण ठरवू शकतो की हे दोन त्रिकोण समरूप आहेत किंवा ते दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याची वैशिष्ट्ये अशा पद्धतीनं असणार आहेत. मग आपल्याला हे मिनिमम म्हणजे कमीत कमी आपल्याला ते दाखवता येईल का, कमीत कमी गोष्टीवरून आपल्याला ते समरूप सांगता येतील का. म्हणजेच आपण आता अभ्यास करणार आहे समरूपतेच्या कसोट्या, टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स. आता याच्यामध्ये पहिली टेस्ट आहे ती आहे ए टेस्ट. आता ए म्हणजे काय, अँगल टेस्ट. आता इथं तुम्हाला दोन त्रिकोण दिलेले, ह्या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण ए बी सी, दुसरा आहे पी क्यू आर. आता त्याने असं सांगितलं की हा कोण आहे आणि हा कोण एकरूप आहे. ओके,
म्हणजे सांगितलं मापकोन ए एकरूप मापकोन पी. दुसरं सांगितलं समजा की हा बी आणि हा पी एकरूप आहे, म्हणजेच मापकोन बी एकरूप मापकोन क्यू. परत सांगितलं की हा कोन जो सी आहे आणि हा कोन आर एकरूप आहे, म्हणजेच मापकोन सी एकरूप मापकोन आर. असं जर असेल तर हे दोन त्रिकोण काय असतात, समरूप असतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. ओके, लक्षात आलं तुमच्या? म्हणजे ह्याला आपण कुठली टेस्ट म्हणणार आहे, ए टेस्ट. आता इथं बघितलं तर लक्षात येईल अँगल 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 म्हणजे तीन त्रिकोणातील तिन्ही कोण हे दुसऱ्या त्रिकोणातील संगत कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण हे समरूप त्रिकोण असतात. ओके, म्हणजे आता मी फक्त आकृतीवरून ओळखू शकतो की ही कुठल्या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आता इथं बघूया आपण दुसरं टेस्ट, आपण दुसरीकडे जातो, ए टेस्ट. आता मित्रांनो इथं तर तुम्हाला दोन ए तीन त्रिकोणातील तिन्ही कोण सांगितलेत आणि इथं दिलं आपल्याला ए दोन टेस्ट. ए दोन त्रिकोणातील संगत कोण एकरूप आहेत. आता असं समजूया आपण हे कसं आहे ते आपण बघूया जरा. समजा मापकोन ए, वरच्या आकृतीवरूनच आपण जातोय, मापकोन ए एकरूप मापकोन पी असं दिलंय. आणि दुसरं कोण माहित आहे, मापकोन ए बी एकरूप मापकोन क्यू दिलाय. आता तुम्हाला माहित आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 180 असते. आता समजा या मापकोन ए हा 40 अंशाचा आहे, आपण समजावून घेण्यासाठी करूया, हा 40 अंशाचा आहे. आणि मापकोन बी हा 70 अंशाचा आहे. समजूया आपण. तर मापकोन सी किती असेल रे, मापकोन सी किती अंशाचा असेल, त्रिकोण एबीसीचा विचार करतोय आपण. तर तुम्ही काय करताय, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते, म्हणजेच 180 वजा 40 वजा 70, म्हणजेच 180 वजा 110, म्हणजेच उत्तर आलं 70. म्हणजेच मापकोन सी तुम्हाला इथे किती मिळाला, 70. सेम आता बघा ए एकरूप आहे पी, म्हणजेच एचं जेवढं माप आहे तेवढं पीचं आहे आणि बीचं जेवढं आहे तेवढं क्यूचं आहे. म्हणजे बी 70 असेल तर क्यू पण 70 असणार, म्हणजेच मापकोन पी पण 40 असणार आहे, मापकोन क्यूचं 70 असणार आहे. आणि मग आपण जसं जसं काढलं तसं मापकोन आर सुद्धा किती असणार आहे, मग 70च असणार आहे, कारण सी 70 आहे. म्हणजेच आपल्याला इथं त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला माहिती आहे. मग आता पहिल्या टेस्ट आपण जे बघितली त्याच्यामध्ये ए टेस्ट होती, ते दिलं होतं तसं दिलं. पण आता इथं ए दोन जर दिल्या तर तिसरी आपोआप असतेच, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. म्हणजे इथं आर पण 70 आला आहे, इथं सी पण, म्हणजे दिलं होतं फक्त दोन आणि आपण काढली तिसरी, ती पण ती समान आली. याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की जर दोन संगत कोण दिलेले त्रिकोण दोन संगत कोण एकरूप असतील तर तरी सुद्धा ते दोन त्रिकोण काय असतात, समरूप असतात. म्हणजे एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर ए टेस्ट. या पद्धतीनं टेस्ट नंबर सेकंड आपण बघितले. लक्षात आलं तुमच्या बाळांनो? आता आपण जरा पुढे जाऊया की एस टेस्ट. एस टेस्ट म्हणजे काय रे, तर एस टेस्ट म्हणजे काय, एस म्हणजे साईड म्हणजे बाजू, अँगल साईड, बाजू साईड अँगल साईड. आता बघा साईड. आता पहिल्यांदा ए तुम्हाला इथे दिसते, साईड म्हणजे तुम्हाला इथे 1 दिलाय, इथं 1.5 दिलाय, इथं 2 दिलाय, इथं 3 दिलाय, हा एक अँगल दिलाय, हा अँगल एकरूप दिलाय. म्हणजे जिथं दिलंय का आपल्याला मापकोन एल आणि एकरूप मापकोन एस हे दिलेलं आहे आपल्याला.
तसंच आता बघूया आपण की KL डिवायडेड बाय RS करून बघूया काय होतं. KL किती आहे, 1 डिवायडेड बाय 1.5. ओके, मग आता आपण इकडे पण जाऊया. LM डिवायडेड बाय ST. LMचं माप किती आहे, 2 डिवायडेड बाय ST किती आहे, 3. भाग जात नाही तरी पण आपण घालूया. बे राहिले 3तून 2 गेले, राहिला 1 पॉईंट दिला आपण, 10 झाले. 2×5 10 म्हणजे किती झालं बघा, 1/1.5. म्हणजेच इथं आपल्याला लक्षात आलं असेल KL डिवायडेड बाय RS इज इक्वल टू LM डिवायडेड बाय ST. आणि अशा जर दोन संगत बाजूंचं गुणोत्तर समान आलं आणि एक कोन यांनी समाविष्ट केलेला कोन जर सारखा असेल तर आपण SAS टेस्टनुसार हे दोन त्रिकोण समरूप म्हणू शकतो. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल ट्रायंगल KLM समरूप ट्रायंगल RST. SAS टेस्ट. ओके मित्रांनो, पुन्हा आपण थोडंसं पुढे जाऊया की टेस्ट नंबर 4 म्हणजेच SSS टेस्ट. आता मी इथं 2 तुम्हाला ट्रायंगल काढलेले आहेत आणि त्याची मापं देतो. आता उदाहरणार्थ हे माप आहे 1, हे आहे 2, हे आहे 2, हे आहे 4 आणि हे आहे 3 आणि हे आहे 6. SSS टेस्ट म्हणजे काय, जर त्याच्या बाजू प्रमाणात असतील तर हा आपला नियमच आहे. मग आपण बाजू हे असं दिले असं समजूया आणि आपण बघूया की समजा PQ भागिले YZ QR डिवायडेड बाय XY आणि PR डिवायडेड बाय XZ. जर करून बघूया काय होते काय. म्हणजेच PQ झाला 1 तर 1/2 बरोबर QR आहे 2/4, XY PR आहे 3 आणि XZ आहे 6. हे 2 4, 3 3, 3 2 6 म्हणजे या सगळ्यांचं गुणोत्तर हे एकाच 2 आहे. आणि असं असेल तरच SSS टेस्टनुसार हे दोन त्रिकोण हे काय होतील, समरूप होतील. म्हणजेच त्रिकोण PQR समरूप त्रिकोण कुठला येईल तर सांगा बघा. PQR याला समरूप त्रिकोण कोणता येईल, ZYX हे SS टेस्टनुसार काय होतील, समरूप होतील. तर ह्या झाल्या समरूपतेच्या कसोट्या. आता याचे त्रिकोणाचे समरूप त्रिकोणाच्या गुणधर्मांचा थोडा अभ्यास करूया आपण. तर आता परावर्तन म्हणजे काय बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असेल तर त्रिकोण PQR सुद्धा ABCची समरूप असतो. यालाच आपण परावर्तनता असं म्हणतो. त्यानंतर आपण सममितता म्हणजे काय, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असेल तर त्रिकोण PQR समरूप ABC असतो. मग तिसऱ्या आपण कंडिशनकडे जातोय, संक्रामकता म्हणजे काय, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असेल आणि त्रिकोण PQR समरूप LMN असेल तर त्रिकोण ABC हा त्रिकोण LMNC काय असतो, समरूप असतो असं आपल्याला तिथं म्हणता येईल. म्हणजेच जर त्रिकोण ABC समरूप PQR आहे, त्रिकोण PQR समरूप LMN असेल तर हा त्रिकोण या
ABCशी समरूप असतो. म्हणजे पहिला दुसऱ्याशी आहे, दुसरा तिसऱ्याशी असेल तर पहिला तिसऱ्याशी समरूप असतो. सममितीमध्ये काय सांगतो, पहिला दुसऱ्याशी असेल तर दुसरा पहिल्याशी असतो. परावर्तन म्हणजे काय सांगितले, त्रिकोण ABC समरूप, त्रिकोण PQR असं असेल तर हे समरूप त्रिकोणाचे गुणधर्म तुम्ही इथं अभ्यासला आहात. आता आपण जरासं सराव संच 1.3चे चौथ्या एक्झाम्पलकडे थोडंसं जाऊया. मी चौथं एक्झाम्पल घेतले फॉर एक्झाम्पल म्हणून. आता त्रिकोण बघा, त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB. आता लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, समरूप आहे म्हणले की कोण एकरूप झाले, त्याची संगत कोण एकरूप झाले आणि बाजू प्रमाणात झाल्या. आता इथं तुम्हाला लगेच आता हे उदाहरण आकृतीकडे सुद्धा न बघता आपण कसं सोडवू शकतो जरासं बघूया आपण. थोडंसं लक्ष देऊया काळजीपूर्वक. म्हणजे त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB असं आपल्याला दिलेलं आहे. आणि जर हे दोन त्रिकोण समरूप असतील आणि इथं तुम्हाला बाजू दिलेल्या आहेत, म्हणजे ह्याच्या बाजूचं गुणोत्तर हे काय असतं, समान असतं. मग आता बघा मी काय करतो, म्हणजेच हा जो CP आहे हा CP आणि ह्याची बाजू कुठली घेतली, CQ घेतली. बघा मी काय विचार करतो, म्हणजे CP भागिले CQ बरोबर CP भागिले CQ. पुन्हा काय केलं, PA भागिले QB म्हणजे PA भागिले QB. आता काय राहिली मग, बाजू कुठली राहिली, CP घेतली, PA घेतली. आता राहिलं काय, CA भागिले, आता सांगा बघूया काय राहिलं, CB. बरोबर, अगदी बरोबर, CB. तर ह्या बाजू प्रमाणात झाल्या. आता यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी दिल्यात आपल्याला ते जरा बघूया आपण. जर AP बरोबर 7, हे PA आणि AP एकसारखंच, इथं 7 दिलं आहे, म्हणजे मी इथं 7 भागिले BQ 8 दिले, म्हणजे BQ म्हणजे QB हा दिले 8 बरोबर. BC इथं दिले किती, 12, म्हणजे BC इथं दिला 12. काढायचं काय, AC म्हणजे CA. बघा लक्षात येईल का, म्हणजे आपण इथं AC म्हणा. मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतोय, याने इकडे गुणलं, याने इकडे गुणलं, तर आपल्याला असेल 7 गुणिले 12 बरोबर 8 गुणिले AC. गुणल्याचं भागिले झालं तर AC बरोबर 7 गुणिले 12 भागिले 8. मग 4 दुने 8, 4 रक्कम 12. AC बरोबर 7 × 21 भागिले 2, म्हणजेच बेंदावी 10.5. मला ACचं माप किती मिळालं, 10.5. अशा पद्धतीनं आपल्याला काय करावं लागेल, या पद्धतीची गणित अभ्यासावे लागतील आणि मग सराव संच 1 आपल्याला या ठिकाणी सोडवावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 1.3 मधलं 9वं गणित जे इंटरेस्टिंग आहे त्याच्याकडे थोडंसं आपण जाणार आहोत. इथं काय काय दिले बघा. इन ट्रायंगल त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा घेतला की अँगल BAC, म्हणजे बघा BAC याचं जेवढं माप आहे तेवढं माप हे अँगल ADC म्हणजे ADC, हा कोण आणि हा कोण. आणि सिद्ध करायचं आहे आपल्याला CA स्क्वेअर म्हणजे CA स्क्वेअर म्हणजे CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. आता आपण विचार करूया की कसं करता येईल, कोणते दोन त्रिकोण आपल्याला इथं घेता येतील. काय विचार करूया आपण या गोष्टीचा. तर पहिल्यांदा मला या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की मला पहिल्यांदा दोन त्रिकोण शोधावे लागतील. मग मी कोणता घेणार आहे त्रिकोण, तर इथं बघा यातला आपल्याला हा कोण दिला आहे. म्हणजे मी पहिल्यांदा थोडासा विचार असा करतोय की ADC. दुसरा त्रिकोण कुठे दिसतोय मला, हा एक अँगल दिसतोय म्हणजेच BAC. म्हणजेच ह्या दोन अँगल मला दिलेले आहेत आणि इथं C हा दोन्ही मधला कॉमन अँगल होतो.
त्यामुळं मी जरा असा विचार करायला लागलोय की जर कोको टेस्टनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होऊ शकतील का, म्हणजे आपल्याला ते सोपं होऊ शकेल. म्हणजेच मी आता करणार आहे, विचार करतोय की त्रिकोण BAC. आता हे का विचार करतोय मी, कसा विचार केला तर मगाशी म्हणल्याप्रमाणे हा अँगल आणि हा अँगल दिला आहे आणि C हा कॉमन आहे, म्हणजे कोको टेस्ट. मला त्या चारी टेस्टचा विचार इथं करावा लागेल की बाजू दिलेलं नाही, बाजूचं गुणोत्तर दिलेलं नाही, मग अँगल दोनच दिलेले आहेत, हा अँगल याच्याशी एकरूप आहे, हा अँगल इथं आहे. म्हणून मी विचार करतोय कारण घेताना सुद्धा मग मी हा अँगल असणारा त्रिकोण घेतला आणि हा अँगल घेणारा त्रिकोण घेतोय आणि त्याच दुसरा त्रिकोण घेताना मी घेताना कसं घेणार आहे, हा पण अँगल असेल आणि हा पण अँगल असेल. म्हणून ADBचा मी इथे विचार करणार नाही, विचार करणार आहे तो मग ADCचा विचार करणार आहे. मग इथं घेताना सुद्धा मी काय करणार आहे, त्रिकोण ADC व त्रिकोण ADC. आता इथं तर बघितलं तर हा C संगत कोणाशी जवळीक येतोय, एकरूप असल्यामुळं, संगत कॉमन असल्यामुळं. तसंच A आणि हा D ऑलरेडी आपल्याला इथे एकरूप दिलेला आहे. मग राहिलं कुठला याचा B आणि A. मग लिहिताना सुद्धा मी या पद्धतीनं तो लिहितोय. आता इथं आपल्याला तसं सांगता पण येईल सोडवताना, अँगल BAC एकरूप कोण ADC इथं दिलेला आहे. त्यामुळं दिलेल्या माहितीनुसार त्याची कारणं लिहिली पाहिजेत. बघा, त्याची दिलेली जी कारणं आहेत ती कारणं आपण इथं कंसामध्ये दरवेळी गणितामध्ये लिहिणार आहोत. तसंच इथं आणखी माप कोण ACB एकरूप माप कोण ACD, ठीक आहे, सामायिक. आणि मग हे सामायिक ज्यावेळी होतात त्यावेळी आपल्याला हे लक्षात आलं असेल, दोन कोण ज्यावेळी एकरूप असतात त्यावेळी, संगत कोण एकरूप असतात त्यावेळी ते दोन त्रिकोण समरूप असतात. म्हणून कोण PAC समरूप त्रिकोण ADC. आता तुम्ही कारण सांगू शकाल याचं, कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले तर त्याचे बाजू ह्या प्रमाणात असतात, कारण आपल्याला इथं बाजू करायचे आहेत. म्हणजेच आपण असं म्हणूया का, बघा BA, आता बघा विचार तसाच करतो मी, BA भागिले AD बरोबर राहिली कुठली बाजू, AC भागिले DC बरोबर BC हे भागिले AC. आता आपल्याला हे ज्यावेळी गुणोत्तर मिळतं त्यावेळी आपण जातोय ते सिद्धतेच्या गोष्टीकडे. काय दिलेली सिद्धता, CA वर्ग बरोबर CB गुणिले CD. मग आता CA कुठं दिसते आपल्याला, तर इथं पण दिसते बघा, AC आणि CA एकच, इथं पण दिसते. म्हणजे मी असं म्हणू शकेन का, CA भागिले DC बरोबर BC भागिले C म्हणू शकतो आपण. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं, हे नाही लागणार, हे नाही लागणार, CA गुणिले CA बरोबर BC किंवा CB गुणिले CD. आणि मग CA गुणिले CA, CAचा वर्ग बरोबर BC म्हणजे CB लिहू शकतो गुणिले CD. आणि हेच आपली सिद्धता झाली. म्हणजे इथं आपण विचार करताना ज्यावेळी आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यावरून आपण रिकॉल, म्हणजे मागं काय शिकलो याचा विचार करणं गरजेचं असतं. आणि भूमितीमध्ये हे जर तुम्हाला जमलं तर तुम्हाला भूमिती एकदम सोपं जाईल. इथं तुम्हाला कोण, हा कॉमन कोण दिसतोय C, आणि हा कोण दिलेला आहे,
याचा अर्थ कोको कसोटीशी काही संबंध आहे का, किंवा को कसोटीशी काही संबंध आहे का, याचा विचार करणं गरजेचं आहे. पण हा बी काय आपल्याला दिलेला नाही, त्यामुळे आपण एक कॉमन दिसतोय आणि हा अँगल दिसतोय, म्हणजे कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एक समरूप होतात. त्यामुळे आपण त्या पद्धतीनं जर वाटचाल केली आणि सोडवायचा प्रयत्न केला तर आपण या पद्धतीनं हे गणित इझी सोडवू शकतो.